Now we will start the laws of inheritance. आता आपल्याला या इनहेरिटन्स व्हेरिएशन्स चॅप्टरमध्ये या पार्टमध्ये आपल्याला लॉजमध्ये जायचं आहे. मेंडेलनी 3 लॉज फॉर्म्युलेट केले इनहेरिटन्ससाठी. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ. फर्स्ट लॉला म्हणतात लॉ ऑफ डॉमिनन्स, सेकंड लॉला म्हणतात लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि थर्ड लॉला म्हणतात लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. पण त्याच्यापैकी लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन जे फर्स्ट लॉज आहे, फर्स्ट आणि सेकंड लॉज आहे, हे मोनोहायब्रिड क्रॉसवर डिपेंड आहे. आणि थर्ड लॉ, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट, हा डायहायब्रिड क्रॉसवर डिपेंड आहे. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण पुन्हा अजून मोनोहायब्रिड क्रॉसला जाऊ. त्या मोनोहायब्रिड क्रॉसवर डिपेंड 2 लॉज मग डिस्कस करू. व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस? द क्रॉस विच इन्व्हॉल्व्स द पॅरेंट्स. The cross which involves the parents differing in only one character or one pair of contrasting character, that cross it is called as a monohybrid cross. परत सांगतो, the cross which involves the parents differing in only one character or one pair of contrasting character, that cross it is called as monohybrid cross. याचं मीनिंग काय? ऍक्च्युली मेंडेलचं एक्सपेरिमेंटल मटेरियल होतं पायसम सटायवम. त्याला कॉमनली म्हणतात गार्डन पी किंवा त्याला म्हणतात स्वीट पी. मग आता असं जर गार्डन पी प्लांट फॉर एक्झाम्पल त्या मेंडेलनी जर त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी घेतलं असेल तर ॲक्च्युली एक पी प्लांट आहे, दुसरं पी प्लांट आहे. याही पी प्लांटमध्ये खूप सारे कॅरेक्टर आहे, याही पी प्लांटमध्ये खूप सारे कॅरेक्टर आहे. पण जेव्हा मेंडेल क्रॉस करतो, बीइंग ही इज अ प्लांट ब्रीडर. कोण? मेंडेल हा प्लांट ब्रीडर होता. त्यांनी एक पी प्लांट घेतलं, दुसरं पी प्लांट घेतलं. या प्लांटकडे पण खूप सारे कॅरेक्टर आहे, याही पी प्लांटकडे खूप सारे कॅरेक्टर आहे. पण जेव्हा तो क्रॉस करतो त्यावेळेस ऑब्झर्व करण्यासारखं कॅरेक्टर एकच विचारात घेतो. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल हे प्लांट पी प्लांट आहे, त्याची हाईट फॉर एक्झाम्पल जर टॉल असेल तर ते टॉल कॅरेक्टर. हे दुसरं जे पी प्लांट आहे, पी प्लांट आहे, त्याची हाईट जर त्या प्लांटपेक्षा, पहिल्या प्लांटपेक्षा, टॉल प्लांटपेक्षा कमी असेल तर त्या पर्टिक्युलर प्लांटला तो डॉर्फ म्हणतो. म्हणजे याचा अर्थ टॉल आणि डॉर्फ ह्या दोनच कॅरेक्टर त्या पी प्लांटकडे आहे का? नाही, खूप सारे कॅरेक्टर आहे. पण क्रॉस करायसाठी, ऑब्झर्व करायसाठी, ऑब्झर्वेशनसाठी तो कॅरेक्टर किती यूज करतो? एकच. कोणतं कॅरेक्टर एकच यूज करेल? टॉल ही हाईट आहे, डॉर्फ ही पण हाईट आहे, म्हणून एक कॅरेक्टर. पण टॉलनेस अँड डॉर्फनेस हे अपोजिट कॅरेक्टर आहे. या कॅरेक्टर्सला म्हणतात कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. म्हणजे पी प्लांट्स आहे, 2 पी प्लांट्स आहे, त्या दोन्ही पी प्लांट्स मधलं क्रॉस करताना, ऑब्झर्व करताना त्यांनी कॅरेक्टर किती विचारात घेतलेलं आहे? फक्त एक. म्हणजे बाकीचे कॅरेक्टर्स क्रॉस होत नाहीये का? होत आहे, पण त्याच्याकडे तो पाहत नाहीये, म्हणजे ऑब्झर्व करत नाहीये. त्यांनी जे कन्सिडर केलेलं आहे किंवा स्टडीला घेतलेलं आहे तेच कॅरेक्टर तो यूज करतो क्रॉससाठी. म्हणून त्या पर्टिक्युलर क्रॉसला काय म्हणतात? मोनोहायब्रिड क्रॉस. सो व्हॉट इज मोनोहायब्रिड क्रॉस देन? द क्रॉस विच इन्व्हॉल्व्स द पॅरेंट्स. The cross which involves the parents differing in only one character or one pair of contrasting character. आता या पर्टिक्युलर क्रॉसला आपण मोनोहायब्रिड क्रॉस जर म्हटलं, हा मोनोहायब्रिड क्रॉस आहे. तर या पर्टिक्युलर क्रॉसमध्ये हा क्रॉस मार्क आहे. या पर्टिक्युलर क्रॉसमध्ये हे एक पी प्लांट आहे, हे एक पी प्लांट आहे, हे पी प्लांट टॉल आहे आणि हे पी प्लांट डॉर्फ आहे. या पर्टिक्युलर टॉल प्लांटकडे पण खूप सारे कॅरेक्टर आहे, या डॉर्फ प्लांटकडे पण खूप सारे कॅरेक्टर आहे. पण हा क्रॉस करताना इथलं कॅरेक्टर या प्लांट मधलं फक्त एकच घेतलेलं आहे ऑब्झर्वेशनसाठी. याही प्लांट मधलं कॅरेक्टर फक्त एकच घेतलेलं आहे ऑब्झर्वेशनसाठी. म्हणून या पर्टिक्युलर क्रॉसला काय म्हणतो आपण? मोनोहायब्रिड क्रॉस. कुठलं कॅरेक्टर घेतलेलं आहे? हाईट ऑफ द प्लांट किंवा लेंथ ऑफ द स्टेम. नाही तर कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर जर म्हटलेली असेल तर टॉल अँड डॉर्फ. ठीक आहे. तर असा जर क्रॉस असेल तर दॅट पर्टिक्युलर क्रॉस इट इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड क्रॉस. मग त्यांनी काय केलं तर ऍक्च्युली 2 पॅरेंट्स घेतले. या 2 पॅरेंट्स पैकी प्युअर टॉल लिहिलं असेल तर हा फिनोटाईप आहे, प्युअर डॉर्फ लिहिलेलं असेल तर हा फिनोटाईप आहे. प्युअर टॉल प्लांट टॉल का? प्युअर टॉल का? कारण त्याचं जिनोटाईप कॅपिटल टी आहे. प्युअर डॉर्फ प्लांट प्युअर डॉर्फ का? कारण त्याचं जिनोटाईप आहे स्मॉल टी. प्युअर कशाला म्हणतात? होमोझायगसला प्युअर म्हणतात. पुन्हा अजून प्युअर कशाला म्हणतात किंवा होमोझायगस कशाला म्हणतात? की असा इंडिव्हिज्युअल की जो एकाच टाईपचा गमीट बनवेल, तयार करेल, त्याला प्युअर म्हणतात, नाही तर होमोझायगस म्हणतात. म्हणजे हे जे प्लांट आहे या प्लांटकडून गमीट कसं मिळेल? कॅपिटल टी. हे जर प्लांट असेल तर याचा गमीट कसा मिळेल? कॅपिटल टी. म्हणजे इनडायरेक्टली स्मॉल टी. म्हणजे हे 2 जीन्स मी जर सेपरेट केले तर एक स्मॉल टी एका गमीटमध्ये जाईल, दुसरा स्मॉल टी दुसऱ्या गमीटमध्ये जाईल. पण दोन्ही पण सारखे जर असेल तर मी स्मॉल टी एकच लिहिल.
म्हणजे कॅपिटल टी हा गमिट आहे, स्मॉल टी हा पण गमिट आहे. म्हणजे इनडायरेक्टली हे गमिट्स कोणाचे आहे तर या दोन पॅरेंट्सची आहे. एक प्युअर टॉल पॅरेंट आहे, दुसरं प्युअर डॉर्क पॅरेंट आहे. So when the pure tall pea plant with genotype capital T is crossed with pure dark pea plant with small t genotype small t, the gametes of this particular first pure tall plant is capital T bearing, and the gamete of that another pure dark plant T is small t bearing. So these particular gametes, when they combine or they fuse, that produce the new generation or the new plant. That plant it is called as F1 plant. That generation it is called as F1 generation. म्हणजे आता या F1 generation मध्ये काय असेल, हा कॅपिटल टी इथे आला आहे, स्मॉल टी इथे आलेला आहे, कॅपिटल टी हा जीन आहे, स्मॉल टी हा हा पण जीन आहे, पण हे दोघं एकमेकांचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहे, म्हणून यांना आपण अलिल्स म्हणतो. परत बोलतो मी, कॅपिटल टी हा जीन आहे, स्मॉल टी हा पण जीन आहे, पण दोघं एकमेकांचे अल्टरनेटिव्ह फॉर्म्स असेल तर त्यांना आपण अलिल्स म्हणतो. म्हणून अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ द सिमिलर जीन दॅट इज कॉल्ड एज अलिल्स. आता इथे कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोन्ही जीन्स आलेले आहेत, पण कॅपिटल टी मुळे या प्लांटची हाईट काय मिळालेली आहे, या F1 जनरेशनच्या टॉल मिळालेली आहे. म्हणजे इनडायरेक्टली कॅपिटल टी मुळे टॉलनेस कॅरेक्टर जर या F1 प्लांट मध्ये एक्सप्रेस झालं असेल तर ते कॅरेक्टर कोणतं, तर डॉमिनंट. म्हणजे याचा अर्थ स्मॉल टी जीन इथे आलेला नाही का, आलेला आहे, पण तो तिथे सप्रेस झालेला आहे. म्हणजे इनडायरेक्टली स्मॉल टीचं कॅरेक्टर इथे एक्सप्रेस झालेलं नाही, पण जीन्स दोन्ही आलेले आहे. डॉमिनंट जीन आलेला आहे, रिसेसिव्ह जीन आलेला आहे, म्हणून असं प्लांट असेल तर याला म्हणतो आपण हायब्रिड. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ हेटेरोझायगस. So in F1 generation all the plants produce are hybrid. In F1 generation all the plants produce are heterozygous. All the plants produced are hybrid tall or heterozygous tall. मग मेंडेल काय करतो की या F1 प्लांटला तो इनब्रीडिंगला अलाउ करतो. इनब्रीडिंग म्हणजे सेल्फिंग. इनब्रीडिंग म्हणजे क्रॉसिंग बिटवीन जेनेटिकली सिमिलर प्लांट्स, इट इज कॉल्ड एज इनब्रीडिंग. मग इनब्रीडिंग मध्ये तो काय करतो, सपोज फॉर एक्झाम्पल हे जर पी प्लांट आहे आणि हे जर प्लांटचं फ्लावर जर बायसेक्झुअल असेल तर तिथला पोलंग्रेन तिथल्याच स्टिग्मावर पडू देतो. त्याला काय म्हणतात तर इनब्रीडिंग. नाही तर मग एक प्लांट घ्यायचं, दुसरं प्लांट घ्यायचं, एका प्लांटला मेल म्हणायचं, दुसऱ्या प्लांटला फिमेल म्हणायचं. ज्या पर्टिक्युलर प्लांटला फिमेल कन्सिडर केलेलं आहे त्या पर्टिक्युलर फ्लावर मधले सगळे स्टॅमेन्स कट करून टाकायचे. त्या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन म्हणतात. That is called as emasculation. So what is emasculation? The process of removal of stamens or anthers without damaging the gynoecium. It is called as emasculation. म्हणजे त्या फ्लावर मध्ये फक्त काय राहिला आहे तर गायनोशियम. या प्लांट कडून आपल्याला काय पाहिजे, फक्त पोलन ग्रेन्स. म्हणजे हे प्लांट इथे एक घेतलं, हेच प्लांट इथे घेतलं, याचा फक्त आपण आता गायनोशियम यूज करणार आणि याचा फक्त आपण अँड्रोशियम यूज करणार. असं जर करायचं नसेल, दोन प्लांट घ्यायचे नसेल, तर हे जर फ्लावर याचं बायसेक्झुअल असेल तर इनडायरेक्टली तिथला पोलॉंग्रेन तिथेच त्याच गायनोशियमच्या स्टिग्मावर डिपॉझिट होऊ द्यायचं. दॅट इज कॉल्ड ॲज इनब्रीडिंग. दॅट इज कॉल्ड ॲज इनब्रीडिंग. म्हणजे इनडायरेक्टली मेंडेल F1 जनरेशनच्या प्लांट्सला कशाला अलाउ करतो, इनब्रीडिंगला. प्लांट्समध्ये त्याला सेल्फिंग म्हणता येते. तो एक प्लांट आहे कॅपिटल टी स्मॉल टी, दुसरं पण प्लांट आहे कॅपिटल टी स्मॉल टी. कॅपिटल टी स्मॉल टी हा जिनोटाईप आहे, याला आपण काय म्हटलं, फिनोटिपिकली हायब्रिड टॉल. दुसरं पण कसं आहे, हायब्रिड टॉल. आता या पर्टिक्युलर प्लांटला या प्लांट सोबत जर क्रॉस करायचं असेल तर याचे पण अजून गमिट्स पाहिजे, याचे पण गमिट्स पाहिजे. मग याचे गमिट्स कसे राहील, तर एक राहील कॅपिटल टी, दुसरा राहील स्मॉल टी. इथे राहील एक कॅपिटल टी, दुसरा राहील स्मॉल टी. म्हणजे या पर्टिक्युलर मेल साईडला गमिट्स मिळाले 2, फिमेल साईडला गमिट्स मिळाले 2. हे आहे आता गमिट्स ऑफ F1. कारण हे दोन्ही जे प्लांट्स आहेत ते F1 प्लांट्स आहे, म्हणून या चारही गमिट्सला कोणते गमिट्स म्हणू आपण, गमिट्स ऑफ F1. मग आता या चारही गमिट्सला फ्यूज करायचं आहे म्हणून मेंडेल एक बोर्ड यूज करतो. दॅट बोर्ड इट इज कॉल्ड एज पनेट स्क्वेअर. दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ चेकर बोर्ड. आणि त्या चेकर बोर्डच्या हेल्पनी या गमिट्स पासून जे प्लांट्स मिळतील ते टोटल 4 टाईपचे राहील. 4 टाईपच्या प्लांट्सला कलेक्टिव्हली म्हणू आपण आता F2 जनरेशन. म्हणजे सुरुवात जिथून केली ते P जनरेशन, मध्ये जे मिळालं ते F1 जनरेशन, आता जे मिळत आहे ते F2 जनरेशन. मग हे मेल गमिट्सचा इथे प्लेस केले, हे फिमेल गमिट्सचा इथे प्लेस केले. केल्यानंतर मग आता 4 टाईपचे प्लांट्स आपल्याला मिळाले. कसे कसे 4 टाईपचे प्लांट्स मिळाले, कॅपिटल टी हा कॅपिटल टी, हा कॅपिटल टी टॉल, दोन्ही डॉमिनंट जीन्स आहे.
हा कॅपिटल टी हा स्मॉल टी, इथे लिहिला कॅपिटल टी स्मॉल टी, हा आहे पुन्हा टॉल. का टॉल? एक डॉमिनंट आहे, दुसरा रेसिसिव्ह आहे. डॉमिनंट एक्सप्रेस होईल, रेसिसिव्ह सप्रेस होईल. हा कॅपिटल टी हा स्मॉल टी इथे लिहिला. आता इथे पण काय होईल की हा डॉमिनंट आहे, हा रेसिसिव्ह आहे, हा एक्सप्रेस होईल, हा सप्रेस होईल. हा एक्सप्रेस होत असेल तर याचं कॅरेक्टर राहील टॉल. हा गमेट आणि हा गमेट, स्मॉल टी आणि स्मॉल टी दोन्ही पण रेसिसिव्ह जीन्स आहे, त्याच्यामुळे रेसिसिव्ह मुळे कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस होईल तर डॉर्क. म्हणजे फिनोटिपिकली तुम्हाला दोनच टाईपचे प्लांट्स मिळाले या F2 जनरेशनमध्ये. कोणते दोन टाईपचे प्लांट्स? टॉल, 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 म्हणजे हे टॉल आणि हे डॉर्क. म्हणजे काही प्लांट्स टॉल आहे आणि काही प्लांट्स डॉर्क आहे. मग आता आपल्याला रेशो काढायचा आहे. म्हणजे खाली आपण लिहिलेलं आहे, वर्ड्स मध्ये लिहिलेलं आहे, त्यांना आपण फिनोटाइप्स म्हणतो. म्हणजे एक्सटर्नल अपिअरन्स ज्याला जे आहे त्याला काय म्हणतो आपण? फिनोटाइप्स. मग फिनोटिपिकली किती टाईपचे प्लांट्स मिळतात आहे? दोन टाईपचे. कोणते कोणते दोन टाईपचे? टॉल आणि डॉर्क. तर टॉल प्लांट्स किती आहेत? 1, 2 आणि 3. 3 टॉल आहे. डॉर्क प्लांट्स किती आहे? तर 1 आहे. म्हणून फिनोटिपिक रेशो कसा राहील तर 3:1. जिनोटिपिक रेशो मग कसा? तर वर जे लिहिलेलं आहे, जिथे नोटेशन्स आपण यूज केलेले आहे त्यांना आपण जिनोटाइप्स म्हणतो. मग जिनोटाइप्स कोणते कोणते? तर एक कॅपिटल टी, दुसरा कॅपिटल टी स्मॉल टी, तिसरा स्मॉल टी. कॅपिटल टी एकच आहे, एक. कॅपिटल टी स्मॉल टी दोन आहे, दोन. स्मॉल टी एकच आहे, एक. म्हणजे हा जो रेशो निघून राहिला कॅपिटल टी स्मॉल टी इथनं जो रेशो निघून राहिला दॅट रेशो इट इज कॉल्ड ॲज अ जिनोटिपिक रेशो. सो फिनोटिपिक रेशो ऑफ मोनोहायब्रिड क्रॉस इज 3:1 and the genotypic ratio of monohybrid cross is 1:2:1. तर हा जो क्रॉस आहे that particular cross it is called as monohybrid cross. Why this particular cross it is called as a monohybrid cross? Because in this particular cross only one character it is taken into consideration during cross. That's why this particular cross it is called as a monohybrid cross. म्हणजे हे एक पी प्लांट आहे, हे एक पी प्लांट आहे. या दोन्ही पी प्लांट मध्ये खूप सारे कॅरेक्टर आहे, पण आपण ऑब्झर्व करताना कॅरेक्टर फक्त एक यूज करतोय किंवा एक कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरची पेअर यूज करतोय. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर क्रॉस इट इज कॉल्ड ॲज अ मोनोहायब्रिड क्रॉस. अँड फ्रॉम दिस पर्टिक्युलर मोनोहायब्रिड क्रॉस Mendel formulated given two laws of inheritance, and the two laws are first law and the second law. The first law it is called as law of dominance, and second law it is called as a law of segregation, that is also called as a law of purity of gametes. आपण पहिल्या लॉला जाऊ. द फर्स्ट लॉ इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ डॉमिनन्स. आता मेंडेलनी काय केलं की एक प्युअर टॉल प्लांट घेतलं, दुसरं प्युअर डार्क प्लांट घेतलं. आता या दोन कॅरेक्टर पैकी टॉल आणि डार्क कॅरेक्टर पैकी कुठलं कॅरेक्टर डॉमिनंट आणि कुठलं कॅरेक्टर रेसिसिव्ह हे सांगण्यासाठी जो लॉ दिला ना तो पहिला लॉ, दॅट पर्टिक्युलर लॉ इट इज कॉल्ड एज मेंडेल्स फर्स्ट लॉ, दॅट इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ डॉमिनन्स. आता लॉ मी स्टेट करतो, त्याच्यावरून आयडिया क्लिअर होईल की तो लॉ काय म्हणतो. बघा लॉ, फ्रॉम अ पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स, from a pair of contrasting characters, the character which is expressed itself in F1 generation is dominant character, and the character which is suppressed in F1 generation is recessive character. परत बोलतो मी, फ्रॉम अ पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स द कॅरेक्टर विच इज एक्सप्रेस्ड इटसेल्फ इन F1 generation it is called as a dominant character, and the character which is suppressed itself in F1 generation, that particular character it is called as a recessive character. मग आता या पर्टिक्युलर लॉचं म्हणणं काय होतं, तर ऍक्च्युली इथे दोन कॅरेक्टर आहे या F1 जनरेशन मध्ये, दोन जीन्स आहेत. एक आहे कॅपिटल टी आणि दुसरा आहे स्मॉल टी. कॅपिटल टी इट इज फॉर टॉलनेस, स्मॉल टी इट इज फॉर डार्कनेस. पण झालं काय आहे की या F1 जनरेशन मध्ये कॅपिटल टी आणि स्मॉल टी दोन्ही जीन्स आलेले आहेत, दोन्ही अलिल्स आलेले आहेत, पण दोनही अलिल्स दोनही जीन्स एक्सप्रेस नाही झालेले. या दोन पैकी फक्त एक एक्सप्रेस झालेला आहे तर दुसरा सप्रेस झालेला आहे. कॅपिटल टी मुळे टॉलनेस आलेलं असेल तर या प्लांटची हाईट ही टॉल आहे, ते कॅरेक्टर एक्सप्रेस झालंय. पण स्मॉल टी मुळे डार्कनेस जर कॅरेक्टर एक्सप्रेस होत असेल आणि ते जर F1 जनरेशन मध्ये जर दिसत नसेल म्हणजे ते सप्रेस झालेलं आहे. म्हणजे स्मॉल टी मुळे एक्सप्रेस होणारं डार्क कॅरेक्टर हे रेसिसिव्ह कॅरेक्टर आणि कॅपिटल टी मुळे एक्सप्रेस होणारं टॉल कॅरेक्टर म्हणजे कोणतं कॅरेक्टर, डॉमिनंट कॅरेक्टर. सो दिस इज द फर्स्ट लॉ.
दॅट इज कॉल्ड ॲज लॉ ऑफ डॉमिनन्स. म्हणजे लॉ ऑफ डॉमिनन्स आपल्याला काय सांगतो की पॅरेंट्समध्ये 2 कॅरेक्टर जर असेल तर जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये एक्सप्रेस होते स्वतःहून दॅट कॅरेक्टर इट इज कॉल्ड ॲज डॉमिनंट. आणि जे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये सप्रेस होते त्या कॅरेक्टरला काय म्हणतो आपण रेसिसिव्ह. व्हॉट इज लॉ? From a pair of contrasting characters, the character which is expressed itself in F1 generation, it is called as a dominant character. And the character which is suppressed in F1 generation, it is called as a recessive character. मग आता एक्सप्लेनेशन कसं सांगू आपण या क्रॉसमधून? तर मेंडेल काय म्हणतो, when a pure tall pea plant with genotype capital T is crossed with pure dwarf pea plant with genotype small t. In F1 generation, all the plants produced are tall, hybrid tall. Thus, in this particular cross or up to this particular F1 generation, tallness is the character expressed in F1 generation is a dominant character, and the darkness is a character which is suppressed in F1 generation, it is called as a recessive character. म्हणजे indirectly आता आपल्याला या F1 जनरेशन पर्यंत आल्यानंतरच माहित झालं की या 2 कॅरेक्टर पैकी डॉमिनंट कोणाला म्हणायचं आणि रेसिसिव्ह कोणाला म्हणायचं. कोणाला म्हणायचं डॉमिनंट आणि कोणाला म्हणायचं रेसिसिव्ह? जे कॅरेक्टर या 2 पैकी F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस होईल ते कॅरेक्टर डॉमिनंट. जे कॅरेक्टर या F1 जनरेशन मध्ये आलेलं असेल पण सप्रेस होईल दॅट कॅरेक्टर इट इज कॉल्ड ॲज अ रेसिसिव्ह कॅरेक्टर. सो दिस इज द फर्स्ट लॉ. दॅट पर्टिक्युलर लॉ इट इज कॉल्ड ॲज अ लॉ ऑफ डॉमिनन्स. याच मोनोहायब्रिड क्रॉसवर डिपेंड सेकंड लॉ त्या पर्टिक्युलर मेंडेलनी फॉर्म्युलेट केला आहे, पॉस्ट्युलेट केलेला दिलेला आहे. दॅट पर्टिक्युलर लॉ इट इज कॉल्ड ॲज Mendel's second law of inheritance, that is also called as the law of segregation, that is also called as the law of purity of gametes. मग आता हा लॉ काय म्हणतो? इथेच आहे हा लॉ. हेच प्लांट आपण इथे घेतलेलं आहे इनब्रीडिंगसाठी. आता इथे सेकंड लॉ काय म्हणतो बघा. जीन्स ऑलवेज ऑकर इन पेअर. जीन्स ऑलवेज ऑकर इन पेअर बट ॲट द टाइम ऑफ गमेट फॉर्मेशन. But at the time of gamete formation, they separate and go into separate gametes. Thus, the gamete is pure for the character. Hence, the law it is called as the law of segregation. This is also called as the law of purity of gametes. आता हा लॉ काय म्हणतो? इथून एवढा लॉ येतो. सेकंड लॉ. तो लॉ काय म्हणतो की जीन्स नेहमी पेअरमध्ये असतात त्या स्पेसिफिक कॅरेक्टरसाठी. पण हे जीन्स जेव्हा गमिट्स तयार होतात, हे जे 2 जीन्स आहे जेव्हा गमिट्स तयार होतात त्यावेळेस ते सेपरेट होतात, आपापल्या गमिट्समध्ये जातात. म्हणजे कॅपिटल टी हा एका गमिटमध्ये गेलेला आहे, स्मॉल टी हा दुसऱ्या एका गमिटमध्ये गेलेला आहे. दोनही जीन्स एकाच गमिटमध्ये कधीच गेलेले नाहीये, कारण दिस डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज मिओसिस. दिस डिव्हिजन इट इज कॉल्ड ॲज अ मिओसिस. मिओसिस मध्ये नेहमी गमिट मध्ये पॅरेंट्स पेक्षा क्रोमोझोमचा नंबर हा हाफ असतो. म्हणजे इनडायरेक्टली इथे जर 2 जीन्स असेल तर या गमेटमध्ये एकच जीन असायला पाहिजे, या पण गमेटमध्ये एकच जीन असायला पाहिजे. म्हणजे इनडायरेक्टली कॅपिटल टी एका गमेटमध्ये जाईल, स्मॉल टी दुसऱ्या गमेटमध्ये जाईल. इथे पण ऑब्झर्व केलेलं असेल तर कॅपिटल टी एका गमेटमध्ये गेलेला आहे, स्मॉल टी दुसऱ्या गमेटमध्ये गेलेला आहे. म्हणजे जीन्स काय झालेले आहे? सेपरेट झालेले आहे. सेपरेशनला मेंडेल सेग्रिगेशन म्हणतो. दॅट्स वाय लॉ इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ सेग्रिगेशन. पण हा गमेट टॉलनेससाठी प्युअर आहे, हा गमिट डॉर्कनेस साठी प्युअर आहे. म्हणजे गमिट त्या कॅरेक्टर साठी प्युअर आहे. दॅट्स दॅट पर्टिक्युलर लॉ इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गमिट्स. व्हॉट इज लॉ? जीन्स ऑलवेज ऑकर इन पेअर but at the time of gamete formation they separate and go into separate gametes. They separate genes, they separate and go into separate gametes. The law it is called as the law of segregation. This is also called as the law of purity of gametes. मग याला आपल्याला एक्सप्लेन कसं करता येईल? When a pure tall pea plant, homozygous tall pea plant with genotype capital T is crossed with pure dwarf pea plant with genotype small t in F1 generation. In F1 generation, all the plants produced are heterozygous tall or hybrid tall with genotype capital T small t. With genotype capital T small t, and when this particular hybrid tall is allowed for gamete formation, or when this particular hybrid tall plant it produces the gamete, the one gamete it carries the dominant gene, the another gamete it carries the recessive genes. Never both in the same gamete.
म्हणजे एक कॅपिटल टी जर असेल तर एका गमेटमध्ये जाईल, दुसरा स्मॉल टी असेल तर दुसऱ्या गमेटमध्ये जाईल. दोन्हीही जीन्स एकाच गमेटमध्ये जाणार नाही, म्हणजे हे जीन्स काय झाले, सेपरेट झाले, सेग्रिगेट झाले. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर लॉ इट इज कॉल्ड एज अ लॉ ऑफ सेग्रिगेशन. पण हा गमेट जर असेल तर त्या कॅरेक्टरसाठी प्युअर आहे, कुठल्या, टॉलनेस. हा गमेट असेल तर त्या कॅरेक्टरसाठी प्युअर आहे, म्हणजे कुठल्या, डार्कनेस. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर गमेट्स आर प्युअर फॉर दॅट स्पेसिफिक कॅरेक्टर. हेन्स दिस पर्टिक्युलर सेकंड लॉ it is called as the law of segregation. It is also called as the law of purity of gametes. So on the basis of monohybrid cross, taken into consideration the monohybrid cross, Mendel has given two laws from monohybrid cross. The one it is called as the law of dominance, the another it is called as the law of segregation. Law of dominance काय सांगतो की F1 जनरेशन मध्ये कॅरेक्टर्स म्हणजे जीन्स दोन्ही पण आलेले आहे, पण एक एक्सप्रेस होईल, दुसरं सप्रेस होईल. जो एक्सप्रेस होईल F1 जनरेशन मध्ये ते डॉमिनंट राहील, जे सप्रेस होईल ते F1 जनरेशन मध्ये तो रेसेसिव्ह राहील. दॅट इज कॉल्ड एज द लॉ ऑफ डॉमिनन्स. लॉ ऑफ सेग्रिगेशन काय म्हणतो की F1 जनरेशन मध्ये जर दोन जीन्स आलेले असेल, कॅपिटल टी स्मॉल टी फॉर एक्झाम्पल, तर ते दोनच्या दोनही जीन्स म्हणजे अलील्स एकाच गमेटमध्ये जाणार नाही, ते सेपरेट होईल. दॅट इज कॉल्ड एज लॉ ऑफ सेग्रिगेशन. सो दिस इज द फर्स्ट लॉ अँड द सेकंड लॉ ऑफ द मेंडेल. कशावरून आले हे, मोनोहायब्रिड क्रॉस. आता आपल्याला जायचं आहे डायहायब्रिड क्रॉस. मग तो डायहायब्रिड क्रॉस पाहिल्यानंतर त्याच्यावर डिपेंड असणारा थर्ड लॉ, that is called as law of independent assortment. The another cross and the another law is dihybrid cross and the law is law of independent assortment. आता आपल्याला कुठला क्रॉस ऑब्झर्व करायचा आहे, डायहायब्रिड क्रॉस, आणि त्या डायहायब्रिड क्रॉसवर डिपेंड असणारा लॉ पण कंटिन्यू करायचा आहे. दॅट लॉ इट इज कॉल्ड एज मेंडेल्स थर्ड लॉ, दॅट इज कॉल्ड एज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. तर डायहायब्रिड क्रॉस म्हणजे काय, द क्रॉस विच इन्व्हॉल्व्स द पॅरेंट्स, द cross which involves the parents differing in two character or two pairs of contrasting characters. That particular cross it is called as a dihybrid cross. Its meaning काय की सपोज एक पी प्लांट आहे, दुसरं पी प्लांट आहे. या पी प्लांटचे आपण दोन कॅरेक्टर घेतलेले आहे, या पण पी प्लांटचे आपण दोन कॅरेक्टर घेतलेले आहे कॉन्ट्रास्टिंग, आणि अशा दोन पी प्लांटला आपल्याला क्रॉस करायचं आहे. म्हणून हायब्रिड क्रॉसच्या वेळेस काय केलं होतं की एक पी प्लांट होतं, दुसरं पी प्लांट होतं. या पी प्लांटचं एक कॅरेक्टर घेतलं होतं टॉल, या पी प्लांटचं घेतलं होतं कॅरेक्टर आपण डॉर्क, आणि टॉल आणि डॉर्क दोन कॅरेक्टरला, कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरला यूज करून तो क्रॉस केला होता. म्हणजे त्या प्लांट्सकडे कॅरेक्टर्स भरपूर आहेत, पण ऑब्झर्व करताना कॅरेक्टर एकच यूज केलं. दॅट्स दॅट क्रॉस इट इज कॉल्ड एज मोनोहायब्रिड क्रॉस. आता आपल्याला काय करायचं आहे की दोन पी प्लांट आहे, या पी प्लांटचे दोन कॅरेक्टर, या पी प्लांटचे दोन कॅरेक्टर, पण दोन्ही कॅरेक्टर ऑफ कॉन्ट्रास्ट. असा जर क्रॉस केलेला असेल तर दॅट क्रॉस इट इज कॉल्ड ॲज अ डायहायब्रिड क्रॉस. व्हॉट इज डायहायब्रिड क्रॉस, द क्रॉस विच इन्व्हॉल्व्स द पॅरेंट्स, द क्रॉस which involves the parents differing in two characters or two pairs of contrasting characters. That particular cross it is called as a dihybrid cross. आता फॉर एक्झाम्पल या पर्टिक्युलर क्रॉस मध्ये काय केलं आहे की एक कॅरेक्टर घेतलेला आहे कलर ऑफ द कॉटिलेडॉन, एक कॅरेक्टर घेतलेलं आहे कलर ऑफ द कॉटिलेडॉन. कलर ऑफ द कॉटिलेडॉन हे कॅरेक्टर आहे, त्याचे दोन ट्रेड्स कोणते, तर एक आहे येलो आणि दुसरं आहे ग्रीन. म्हणजे येलो कलर ऑफ द कॉटिलेडॉन आणि ग्रीन कलर ऑफ द कॉटिलेडॉन, हे झालं एक कॅरेक्टर. दुसरं कॅरेक्टर काय घेतलेलं आहे, शेप ऑफ द सीड. आता शेप ऑफ द सीड हे कॅरेक्टर, पण त्याचे दोन ट्रेड्स कोणते, तर राऊंड अँड व्रिंकल्ड. म्हणजे एक सीड असं आहे की त्याची आउटलाईन स्मूथ आहे म्हणजे राऊंड आहे, आणि दुसरं असं सीड आहे त्या पर्टिक्युलर पी प्लांटचं की त्याची आउटलाईन स्मूथ नाही, लाईन्स असणारी, व्रिंकल्स असणारी आहे. म्हणजे या पर्टिक्युलर क्रॉसमध्ये दोन जे पॅरेंट्स घेतले आपण, एक कन्सिडर केलेलं आहे मेल, दुसरं कन्सिडर केलेलं आहे आपण फिमेल. म्हणजे एक फिमेलला आपण इमॅस्क्युलेशन केलेलं आहे, मेलला आपण इमॅस्क्युलेशन केलेलं नाही. म्हणजे या प्लांट्स कडून आपल्याला पोलंग्रेन्सच पाहिजे आणि या पर्टिक्युलर प्लांट्स कडून आपल्याला सीड मिळेल असं एक्सपेक्ट करणार. मग आता दोन कॅरेक्टर्स कोणते कोणते हे कळलं आता तुम्हाला. दोन कॅरेक्टर्स कोणते, येलो ग्रीन हे कोणतं कॅरेक्टर आहे, कलर ऑफ द कॉटिलेडॉन. राऊंड व्रिंकल्ड हे कॅरेक्टर कोणतं आहे, शेप ऑफ द सीड. म्हणजे किती कॅरेक्टर या क्रॉस मध्ये यूज झालेले आहे, दोन कॅरेक्टर्स. कोणते कोणते दोन कॅरेक्टर्स, कलर ऑफ द कॉटिलेडॉन अँड शेप ऑफ द सीड. दॅट्स व्हाय दिस पर्टिक्युलर क्रॉस इट इज कॉल्ड एज अ डायहायब्रिड क्रॉस. व्हाय दिस पर्टिक्युलर क्रॉस इट इज कॉल्ड एज डायहायब्रिड क्रॉस, बिकॉज इन दिस पर्टिक्युलर क्रॉस two characters or two pairs of contrasting characters taken into consideration during the cross. That's why this particular cross it is called as a dihybrid cross. मग आता हा क्रॉस कसा केला,
तर ॲक्च्युली जे खाली लिहिलं आहे आपण प्युअर येलो राऊंड हा आहे फिनोटाईप, कारण ते एक्सटर्नल अपिअरन्स आहे. इथे लिहिलेलं आहे आपण प्युअर ग्रीन व्रिंकल्ड, आपण काय आता फिनोटाईप म्हणजे एका प्लांटचा फिनोटाईप आहे प्युअर येलो राऊंड, दुसऱ्या प्लांटचा फिनोटाईप आहे प्युअर ग्रीन व्रिंकल्ड. प्युअरला परत आपण होमोझायगस म्हणतो. येलो साठी जिनोटाईप घेतलेला आहे आपण कॅपिटल वाय कॅपिटल वाय, राऊंड साठी घेतलेला आहे कॅपिटल आर कॅपिटल आर. इथल्या ग्रीन साठी घेतलेला आहे स्मॉल वाय, इथल्या व्रिंकल्ड साठी घेतलेला आहे आपण स्मॉल आर. म्हणजे हे डॉमिनंट असेल तर हे रेसेसिव्ह आहे, हा डॉमिनंट असेल तर हे रेसेसिव्ह आहे. म्हणजे येलो कॅरेक्टर डॉमिनंट असेल तर ग्रीन रेसेसिव्ह आहे, राऊंड कॅरेक्टर डॉमिनंट असेल तर व्रिंकल्ड कॅरेक्टर रेसेसिव्ह आहे. मग असा क्रॉस, दॅट क्रॉस इट इज कॉल्ड एज अ डायब्रिड क्रॉस. मग या पर्टिक्युलर प्लांटचे आपल्याला गमिट्स पाहिजे, याही प्लांटचे आपल्याला आता गमिट्स पाहिजे. तर या पर्टिक्युलर प्लांटचे गमिट्स कसे राहील, प्युअर कशाला म्हणतो आपण, द इंडिव्हिज्युअल विच प्रोड्यूस ओनली वन टाइप ऑफ गमिट, दॅट इज कॉल्ड एज प्युअर ऑर दॅट इज कॉल्ड एज होमोझायगस. म्हणजे हे जर प्युअर असेल त्याचा गमिट एकच मिळायला पाहिजे. आता मिळणार कसे, तर मग आता याचे आपल्याला गमिट्स मिळवायचे. गमिट्स कसे, तर हा 1 2 3 4 असे जर मी जीन्स लिहून ठेवले तर कॉम्बिनेशन कसं बनवायचं, 1 3 1 4 2 3 2 4. गमिट्स बनवताना कॉम्बिनेशन कसं घ्यायचं, तर 1 3 1 4 2 3 2 4. मग 1 3 काय आहे, कॅपिटल वाय कॅपिटल आर, इथे लिहिला. 1 3 झालं. 1 4 काय आहे, कॅपिटल वाय कॅपिटल आर, तो पण इथेच लिहिला म्हणजे सेम आहे. 2 3 कॅपिटल वाय कॅपिटल आर, तो पण इथेच लिहिला सेम आहे. 2 4 कॅपिटल वाय कॅपिटल आर, तो पण इथेच लिहिला सेम आहे. म्हणजे सगळे गमिट्स या प्लांटचे चारही जे मिळणार आहे या फॉर्म्युलामध्ये, कोणत्या फॉर्म्युलामध्ये, 1 3 1 4 2 3 2 4, सगळे गमिट्स सारखे. जर याचे गमिट्स सारखे असेल तर याचे पण ते सारखे असायला पाहिजे. म्हणजे या प्लांटचे गमिट्स कसे मिळाले पाहिजे, स्मॉल वाय स्मॉल आर, फॉर्म्युला तोच 1 3 1 4 2 3 2 4 हा गमिट. मग आता याचे जर एकच टाईपचे गमिट मिळाले, याचा पण एकच टाईपचं गमिट मिळालं, तर हे आता प्रूव्ड झालं काय, की हे दोन्ही प्लांट्स कसे आहे, होमोझायगस आहे म्हणजे प्युअर आहे. मग आता हे दोन्ही गमिट्स आहे या दोन पॅरेंट्सचे. गमिट्स काय करणार आपण आता, फ्यूज करणार. यांना काय म्हटलं आपण, गमिट्स ऑफ पी. आता फ्यूज केल्यावर काय कॉम्बिनेशन मिळणार, कॅपिटल वाय स्मॉल वाय, इथे लिहिलं. कॅपिटल आर स्मॉल आर, ते इथे लिहिलं. म्हणजे हे जे प्लांट आता आपल्याला मिळालं ते पॅरेंट्स नंतर पहिल्यांदा, म्हणून दिस इज कॉल्ड एज F1 जनरेशन, म्हणजे फर्स्ट फिलियल जनरेशन, द जनरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल्स प्रोड्युस्ड फर्स्ट आफ्टर द पॅरेंट्स. पॅरेंट्स नंतर पहिल्यांदा मिळणार दॅट जनरेशन, इट इज कॉल्ड एज F1 जनरेशन. ओके, तर काय मिळणार आता हे प्लांट F1, कॅपिटल वाय स्मॉल वाय, इथे लिहिलं, कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल आर स्मॉल आर. ठीक आहे, हे दोन्ही जीन्स असेल तर डॉमिनंट आहे, हे दोन्ही जीन्स असेल तर रिसेसिव्ह आहे. कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल वाय मुळे कॅरेक्टर कोणतं एक्सप्रेस होईल तर येलो, म्हणून इथे येलो लिहिलं. कॅपिटल आर मुळे कुठलं कॅरेक्टर एक्सप्रेस होईल तर राऊंड, म्हणजे इनडायरेक्टली कॅपिटल वाय आणि कॅपिटल आर हे जीन्स कसे आहे, डॉमिनंट आहे. स्मॉल वाय स्मॉल आर हे दोन्ही जीन्स कसे आहे, रेसेसिव्ह आहे. रेसेसिव्ह F1 जनरेशन मध्ये सप्रेस होत असतात, डॉमिनंट F1 जनरेशन मध्ये एक्सप्रेस होत असतात. म्हणजे हे प्लांट फिनोटिपिकली F1 जनरेशन मधलं F1 प्लांट फिनोटिपिकली कसं राहील, हायब्रिड येलो राऊंड. म्हणजे हे दोन्ही कॅरेक्टर आता प्रूव्ड आहे, इथे डॉमिनंट कॅरेक्टर आहे. हे दोन्ही कॅरेक्टर इथे नाही आले का, आले पण ते सप्रेस झाले, म्हणून हे दोन्ही कॅरेक्टर कसे आहे, रेसेसिव्ह. So the F1 plant, the F1 generation is capital Y small y, capital R small r. The plant is hybrid yellow round. मेंडेल आपल्याला काय म्हणतो, की या प्लांटला याच प्लांट सोबत क्रॉस करा, म्हणजे काय करा, सेल्फिंग करा. त्याला आपण इनब्रीडिंग पण म्हणतो. म्हणजे इनडायरेक्टली हे प्लांट मी इथे लिहिलं, हेच प्लांट मी इथे लिहिलं, म्हणजे याचा पोलोंग्रेन याच्या स्टिग्मावर ट्रान्सफर करायचं. पण आता आपल्याला गमिट्स मिळवायचे आहे म्हणून आपण सेपरेट लिहिले. मग आता हे प्लांट इथे लिहिलेलं असेल तर याचे गमिट्स आता ऑब्झर्व करा कसे मिळणार. 1 2 3 4 चार जीन्स जर असेल तर इनडायरेक्टली फॉर्म्युला आहे 1 3 1 4 2 3 2 4. 1 3 कसं राहील, कॅपिटल वाय कॅपिटल आर, तो इथे लिहिला. 1 4 कसं राहील, कॅपिटल वाय स्मॉल आर, हा इथे लिहिला. स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर हा तिसरा, स्मॉल वाय स्मॉल आर हा चौथा. सगळे गमिट्स डिफरंट आहे, म्हणून या प्लांटला म्हणतो आपण हेट्रोझायगस, दॅट इज कॉल्ड ॲज अ हायब्रिड.
याला प्युअर काय म्हटलं होतं? द इंडिव्हिज्युअल विच प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ गमेट इट इज कॉल्ड एज प्युअर. पण या पर्टिक्युलर प्लांटने पण एकाच टाईपचे गमेट्स मिळाले का, दिले का? नाही, 4 टाईपचे गमेट्स आहे. दॅट्स वाय दिस पर्टिक्युलर प्लांट इट इज कॉल्ड एज अ हायब्रिड. सो द इंडिव्हिज्युअल विच प्रोड्यूस मोर दॅन वन टाईप ऑफ गमेट इट इज कॉल्ड एज अ हायब्रिड. म्हणजे याचे गमेट्स आपल्याला जर 4 मिळाले असेल तर याचे गमेट्स पण आपल्याला किती मिळेल? 4. मग आता हे 4 गमेट्स आहे आणि हे 4 गमेट्स आहे. कोणाचे गमेट्स आहे? F1. हे गमेट्स आपण या गमेट्स सोबत जर फ्यूज केले तर आपल्याला नवीन जे जनरेशन मिळेल दॅट जनरेशन इट इज कॉल्ड एज F2 जनरेशन. अँड मेंडेल युज्ड फॉर दिस पर्टिक्युलर F2 जनरेशन ऑलवेज द बोर्ड दॅट इज कॉल्ड एज अ चेकर बोर्ड ऑर दॅट इज कॉल्ड एज अ पनेट स्क्वेअर. म्हणून काय केलं की हे जे मेल गमेट्स आहे ते इथे प्लेस केले आणि हे जे फिमेल गमेट्स आहे ते असे प्लेस केले आणि या गमेट्सला आता इथे फ्यूज केलं. कॉम्बिनेशन 16 इथे मिळाले. हा गमेट आहे, या गमेट सोबत फ्यूज केलं म्हणजे हा मेल गमेट आहे, या फिमेल गमेट सोबत फ्यूज केलं तर कॉम्बिनेशन काय मिळणार? कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर. हा इथे लिहिलं. सगळे जीन्स डॉमिनंट आहे त्याच्यामुळे याला काय लिहिलं? येलो राऊंड. हा गमेट याच्यासोबत कंबाईन केला कसं होईल कॉम्बिनेशन? कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. म्हणजे इनडायरेक्टली कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर लिहिलं असेल तर 2 जीन्स डॉमिनंट आहे, येलो राऊंड. हा गमेट याच्यासोबत कंबाईन केलेलं असेल तर कॉम्बिनेशन काय होईल? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर. हा डॉमिनंट आहे, हा डॉमिनंट आहे, दोन्ही डॉमिनंट असल्यामुळे कॅरेक्टर एक्सप्रेस होईल येलो राऊंड. हा याच्यासोबत कंबाईन केलेलं असेल तर कॉम्बिनेशन काय होईल? कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर. त्याच्यामुळे हे प्लांट पुन्हा 2 जीन्स डॉमिनंट आहे त्याच्यामुळे प्लांट कसं राहील? येलो राऊंड. असं करत हे सगळे जर कॉम्बिनेशन मिळवले तर या पर्टिक्युलर कॉम्बिनेशन मध्ये नेहमी एक लक्षात ठेवायचं की कॅपिटल वाय आलं असेल तर येलो लिहा, कॅपिटल आर आलेलं असेल तर राऊंड लिहा, दोन्ही पण रेसेसिव्ह जीन्स आलेले असेल तर रिंकल्ड लिहा, पहिले दोन्ही जीन्स जर रेसेसिव्ह आले असेल तर ग्रीन लिहा, एक डॉमिनंट एक रेसेसिव्ह आलेला असेल तर डॉमिनंटचं कॅरेक्टर लिहा. इन दिस वे देर इज फॉर्मेशन ऑफ दिस पर्टिक्युलर 16 न्यू कॉम्बिनेशन्स. 16 न्यू कॉम्बिनेशन्स. पण हे 16 न्यू कॉम्बिनेशन्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 असे 16 कॉम्बिनेशन्स आहे. पण फिनोटिपिकली म्हणजे मॉर्फॉलॉजिकली एक्सटर्नली हे 4च आहे. म्हणून या फिनोटाइप 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 वरून जो रेशो निघेल दॅट रेशो इट इज कॉल्ड एज अ फिनोटिपिक रेशो. सो व्हॉट इज फिनोटिपिक रेशो? द रेशो ऑफ इंडिव्हिज्युअल्स विच इज ऑब्टेन्ड फ्रॉम F2 generation from phenotypes that particular ratio it is called as the phenotypic ratio. मग phenotypic ratio म्हणजे कसा आहे? तर ऍक्च्युअली या पर्टिक्युलर 16 प्लांट्स मध्ये येलो राऊंड प्लांट किती आहे ते काउंट करा. येलो राऊंड प्लांट्स टोटल 9 आहे. येलो रिंकल्ड प्लांट्स किती आहे ते ऑब्झर्व करा. तर येलो रिंकल्ड प्लांट आहे असे जर ऑब्झर्व केले तर तिथे पुन्हा अजून 3 दिसेल. हे येलो रिंकल्ड आहे, हे येलो रिंकल्ड आहे आणि हे रिंकल्ड येलो रिंकल्ड आहे. ग्रीन राऊंड जर ऑब्झर्व केले तर ग्रीन राऊंड 3 आहे, 3 आहे. ग्रीन रिंकल्ड ऑब्झर्व केले तर 1 आहे. म्हणजे 9 प्लांट्स ऑफ दिस पर्टिक्युलर 16 प्लांट्स आर येलो राऊंड, 3 प्लांट्स ऑफ दिस 16 प्लांट्स आर येलो रिंकल्ड, 3 plants of these 16 plants are green round and 1 plant of these 16 plants is green wrinkled. So this is the ratio which is obtained from phenotypes. The ratio it is called as the phenotypic ratio. The phenotypic ratio for dihybrid cross in pea plant is 9:3:3:1 is 9:3:3:1. आता हा झाला फिनोटिपिक रेशो. आपण फिनोटाइप्स यूज केले. आता आपल्याला जिनोटाइप्स यूज करायचे आणि तो रेशो काढायचा. दॅट रेशो इट इज कॉल्ड ॲज अ जिनोटिपिक रेशो. मग जिनोटाइप्स काय? तर हे वर जे नोटेशन्स आपण लिहिले हे सगळे जिनोटाइप्स. मग जिनोटाइप्स ऑब्झर्व केले तर बघा कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, हा आणि हा हे सगळे सारखे 1 2 3 4. कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर टोटल 4 आहे. म्हणजे 1 2 3 आणि 4 बरोबर. आता हे डायगोनली ऑब्झर्व करा. हे डायगोनली येलो राऊंड बरोबर आहे. याचा आणि याचा बघा आता जिनोटाइप. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर हे 2 सारखे आहे. कॅपिटल वाय कॅपिटल आर स्मॉल आर 2. आता हे 2 बघा
कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर, हे परत दोन सारखे, हे दोन. त्याच्यानंतर हे दोन बघा, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, हे परत दोन सारखे आहे, हे इथे लिहिले आपण दोन. हे दोन ऑब्झर्व करा, स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, हे दोन ऑब्झर्व केले असेल तर परत हे सारखे आहे दोन. म्हणजे 1 2 1, हे दोन आणि हे दोन, म्हणजे डायगोनली 1 2 3 आणि 4. म्हणजे हे प्लांट्स 2 आहे, हे प्लांट्स 2 आहे, हे प्लांट्स 2 आहे, हे प्लांट्स 2 आहे. 2:2:2:2:2. पण 1 2 3 4 हे जर प्लांट्स पाहिले असेल तर पुन्हा अजून एक आहे. कॅपिटल वाय कॅपिटल आर, हे प्लांट्स आता दुसरीकडे कुठेच दिसणार नाही. म्हणजे कॅपिटल वाय कॅपिटल आर हा एकच आहे. कॅपिटल वाय स्मॉल आर, हे पण तुम्हाला अजून एकच दिसेल. हे पहा, स्मॉल वाय कॅपिटल आर, हे पण प्लांट तुम्हाला एकच दिसेल. स्मॉल आर, हे पण प्लांट तुम्हाला एकच दिसेल. So this is the ratio which is obtained from genotypes. Hence, this particular ratio it is called as the genotypic ratio. Thus, the genotypic dihybrid ratio is 4:2:2:2:2:1:1:1:1:1. So this is the cross. That particular cross it is called as a dihybrid cross. Why this particular cross it is called as a dihybrid cross? Because in this particular cross, of course, two plants are taken, but during cross only two characters or two pairs of contrasting characters are taken into consideration. That's why this particular cross it is called as dihybrid cross, and Mendel formulated third law on the basis of this dihybrid cross, that is called as law of independent assortment. मग आता हा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट या क्रॉस वरून दिला असेल तर त्याचं स्टेटमेंट काय, लॉ काय म्हणतो बघा. लॉ काय, when parents are differing in 2 or more than 2 pairs of contrasting characters are crossed. When parents are differing in 2 or more than 2 pairs of contrasting characters are crossed, then the inheritance of each character is independent to that of the other. Then the inheritance of each character is independent to that of the other. The law it is called as the law of independent assortment law. So काय म्हणणं आहे की समजा दोन जर पॅरेंट्स घेतले आणि या दोन पॅरेंट्स मध्ये जर दोन कॅरेक्टर किंवा दोनपेक्षा जास्त कॅरेक्टर्स घेऊन जर क्रॉस केला तर प्रत्येक कॅरेक्टरचं एव्हरी कॅरेक्टरचं इनहेरिटन्स हे दुसऱ्या कॅरेक्टरवर डिपेंड नाही. प्रत्येक कॅरेक्टरचं इनहेरिटन्स हे इंडिपेंडंट आहे. आता हे कसं समजेल तर आता बघा, when pure yellow round pea plant with genotype capital Y capital R is crossed with pure green wrinkled pea plant with genotype small y small r. In F1 generation, all the plants produced are heterozygous yellow round with genotype capital Y small r small r. And when this particular F1 plant is allowed for inbreeding, in F2 generation, phenotypically 4 types of plants are produced in the ratio of 9:3:3:1. काय म्हटलेलं आहे की समजा हे दोन प्लांट्स येलो राऊंड आणि ग्रीन व्रिंकल्ड हे जर क्रॉस केले तर F1 जनरेशन मध्ये सगळे प्लांट्स हे येलो राऊंड मिळतील. पण F1 जनरेशन मधले जे येलो राऊंड प्लांट्स आहे हे जर इनब्रीडिंगला अलाउ केले तर F2 जनरेशन मध्ये फिनोटिपिकली, मॉर्फॉलॉजिकली, एक्सटर्नली 4 टाईपचे प्लांट्स मिळतील. कितीच्या रेशो मध्ये 9:3:3:3:1. Of these 9 plants are yellow round, 3 plants are yellow wrinkled, 3 plants are green round and 1 plant is green wrinkled. आता इथे या फिनोटिपिक रेशो मध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते, जर येलो कॅरेक्टर हे जर राऊंड सोबत अटॅच्ड असतं, असोसिएटेड असतं, स्टिक असतं, चिटकून असतं, ग्रीन कॅरेक्टर व्रिंकल्ड सोबत जर अटॅच्ड असतं, असोसिएटेड असतं, स्टिक जर असतं तर हे दोन कॅरेक्टर सेपरेट झालेले दिसले नसते. पण इथे काय केलेलं आहे की येलो कॅरेक्टर राऊंड सोबत आहे, ठीक आहे, ग्रीन कॅरेक्टर रिंकल्ड सोबत आहे, ठीक आहे, रिंकल्ड सोबत आहे. पण मधल्या दोन कॉम्बिनेशन मध्ये काय दिसून राहिलं की येलो कॅरेक्टर या रिंकल्ड सोबत पण गेलेलं आहे. हे ग्रीन कॅरेक्टर जर असेल तर या राऊंड सोबत पण आलेलं आहे.
आणि इनडायरेक्टली काय झालेलं आहे की प्रत्येक कॅरेक्टरचं इनहेरिटन्स कसं आहे, इंडिपेंडंट आहे. जर इंडिपेंडंट नसतं तर येलो कॅरेक्टर ऑलवेज राऊंड सोबत अटॅच असतं, असोसिएटेड असतं. ग्रीन कॅरेक्टर हे व्रिंकल्ड सोबत असोसिएटेड असतं. सो इन दिस पर्टिक्युलर डायब्रिड क्रॉस it is observed that the phenotypic ratio is 9:3:3:1, but phenotypically these particular four types of plants, if they are observed, the yellow character, it is not always associated with the round, कारण ते इथे आहे. The green character, it is not always associated with the wrinkled, कारण ते इथे पॅरेंट्स मध्ये आहे. The yellow character, it may go with wrinkled, हे गेलेलं आहे. The green character, it may go with the round, हे इथे आलेलं आहे. So as a result, there is formation of two new combinations. The two new combinations are the yellow wrinkled and the green round. दोन जर नवीन कॉम्बिनेशन जर तुम्हाला F2 जनरेशन मध्ये मिळत असेल तर याचा अर्थ काय की प्रत्येक कॅरेक्टरचं इनहेरिटन्स हे कसं आहे, इंडिपेंडंट आहे. प्रत्येक कॅरेक्टर इंडिपेंडंटली सेपरेट झालेला आहे, असॉर्ट झालेला आहे. दॅट्स व्हाय दिस पर्टिक्युलर लॉ इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. द लॉ इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता तुम्हाला परत एकदा लॉ सांगतो मी, तुम्हाला आयडिया क्लिअर होईल की लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंटचं काय म्हणणं आहे. बघा, when or parents differing in two or more than two pairs of contrasting characters are crossed, then the inheritance of each character is independent to that of the other. म्हणजे या येलो कॅरेक्टरचं इनहेरिटन्स राऊंड कॅरेक्टरवर डिपेंड नाही आहे, त्याचं इनहेरिटन्स इंडिपेंडंट आहे. ग्रीन कॅरेक्टरचं इनहेरिटन्स हे व्रिंकल्डवर डिपेंड नाही आहे, त्याचं इनहेरिटन्स इंडिपेंडंट आहे. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टर पुढे जाताना, पुढच्या जनरेशन मध्ये जाताना ते सेग्रिगेट होणार, सेपरेट होणार, असॉर्ट होणार. दॅट्स दिस पर्टिक्युलर लॉ इट इज कॉल्ड एज लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. जर तसं नाही आहे म्हटलं असतं तर हेच कॉम्बिनेशन आपल्याला इथे मिळालं असतं. इथे आपल्याला दोन नवीन कॉम्बिनेशन्स मिळतात आहे. So this is the law. That law it is called as law of independent assortment. So Mendel formulated third law or law of independent assortment from dihybrid cross. From dihybrid cross. So these are the three laws and two crosses of the Mendel. The two crosses of the Mendel are monohybrid cross and dihybrid cross. The three laws of this particular Mendel are: first law it is called as the law of dominance, second law it is called as the law of segregation, the third law it is called as law of independent assortment.